हॅलो फ्रेंड्स, MS एज्युटेक चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. कुणीतरी असं म्हटलेलं आहे, लाईफ इज जर्नी फ्रॉम क्रॅडल टू ग्रेव्ह. आपल्या जन्मापासून मृत्यूपर्यंत असलेला प्रवास म्हणजे जीवन. या अर्थाने आपण सगळेजण प्रवासी झालो. आपला प्रवास साधत असताना कधी कधी आपल्याला आयुष्यामध्ये खूप अट्रॅक्शन्स येतात, त्याकडे आपण आकर्षिले जात असतो. पण ती सगळे आकर्षणे बाजूला टाकून आपल्याला आपलं ध्येय गाठायचं असतं, जीवन साध्य करायचं असतं. फ्रेंड्स, टुडे वी आर गोइंग टू लर्न वन ऑफ द व्हेरी व्हॅल्युएबल अँड डिडॅक्टिक पोयम बाय रॉबर्ट ली फ्रोस्ट, स्टॉपिंग बाय वुड्स ऑन अ स्नोवी इव्हिनिंग. The poem tells us philosophy of life. In this poem, a traveler is fascinated by the beautiful scenes in the woods, but after some time, he urges himself to go on because of the duties in his life. The poem is appealing to all of us. Now let's see what is actually poem. First stanza. Whose woods these are, I think I know. His house is in the village, though he will not see me stopping here to watch his woods fill up with snow. ट्रॅव्हलर सेज दॅट, या कवितेतील प्रवासी म्हणतोय की हुज वुड्स दीज आर, आय थिंक आय नो. हे वूड, हे जंगल कुणाचं आहे? आय थिंक आय नो, ते मला माहिती आहे. हिज हाऊस इज इन द व्हिलेज, द ओनर ऑफ द वुड्स. हिज हाऊस इज इन द व्हिलेज, दो he will not see me stopping here to watch his woods fill up with snow. त्या ओनरचं, त्या मालकाचं जंगल जे आहे ते इतक्या सुंदर बर्फाने आच्छादून गेलेलं आहे, भरलेलं आहे, आणि ते पाहण्यासाठी मी इथे थांबलोय. तो जंगलाचा मालक जो आहे तो मला आता पाहू शकत नाही, त्याला मी दिसणार नाही, असा हा ट्रॅव्हलर म्हणतोय. It means the poet or traveler is totally attracted to the forest. तो जो प्रवासी आहे तो प्रवासी या वूडकडे, या जंगलाकडे खूप आकर्षित झालेला आहे. त्याला मनापासून तिथे थांबावं वाटतंय. मित्रो, ही कविता जशी आपल्याला जीवनाचा मेसेज देते त्याचप्रमाणे या कवितेमध्ये फिगर ऑफ स्पीचचा खूप सुंदर वापर केलेला आहे. पहा पहिली लाईन, हुज वुड्स दीज आर, आय थिंक आय नो. या लाईन मध्ये मित्र हो, इन्व्हर्शन ही फिगर ऑफ स्पीच आपल्याला दिसते. हुज वुड्स दीज आर, आय थिंक आय नो, या लाईन मध्ये शब्दांचा क्रम बदललेला आहे. ऍक्च्युली आय थिंक आय नो हुज वुड्स दीज आर असे शब्द असायला पाहिजे, पण शब्दांचा क्रम वाक्याचं किंवा कवितेचं सौंदर्य वाढवण्यासाठी केलेला आहे. म्हणून या लाईनमध्ये इन्व्हर्शन म्हणजे व्युत्क्रम अलंकार आपल्याला सुंदर पद्धतीने आलेला दिसतोय. त्याचप्रमाणे हुज, वुड्स यामध्ये लिटल बिट ॲलिट्रेशन पण आपल्याला जाणवत आहे. पण इन्व्हर्शन ही तर फिगर ऑफ स्पीच या ठिकाणी नक्की आहे. हा जो प्रवासी आहे तो प्रवासी म्हणतोय की हे जंगल कुणाचं आहे, की ज्या जंगलापाशी मी थांबलेलो आहे ते मला माहिती आहे आणि त्याला मी दिसणार सुद्धा नाही. इन द सेकंड स्टांजा ही सेज, माय लिटल हॉर्स मस्ट थिंक इट क्युअर टू स्टॉप विदाउट अ फार्म हाऊस नियर बिटवीन द वूड्स अँड फ्रोझन लेक, द डार्केस्ट इव्हिनिंग ऑफ द इयर. तो ट्रॅव्हलर म्हणतोय, माझा जो हॉर्स आहे, माझा जो घोडा आहे, माय लिटल हॉर्स मस्ट थिंक इट क्युअर. क्युअर स्ट्रेंज,
माझा जो घोडा आहे त्या घोड्याला आज विचित्र वाटत आहे, त्याला विचित्रपणा जाणवतच असेल. बिकॉज आय स्टॉप हिअर विदाउट अ फार्म हाऊस नियर. कारण इथे कोणतेही जवळपास फार्म हाऊस नाहीये. अशा एका बाजूला जंगल आणि दुसऱ्या बाजूला फ्रोझन लेक म्हणजे गोठलेलं तळं, अशा मध्यभागी ठिकाणी मी थांबलेलो आहे. एका बाजूला जंगल आहे, दुसऱ्या बाजूला गोठून गेलेले तळे, अशा मध्यभागी मी कधीही थांबत नाही. आज थांबलेलो आहे. शिवाय जवळपास कोणतेही फार्म हाऊस नाहीये. आणि मग आपण का थांबलोय याचं आश्चर्य त्या हॉर्सला वाटत असेल, असा हा ट्रॅव्हलर म्हणतोय. माझा हॉर्स जो आहे त्याला नक्की हे क्युअर स्ट्रेंज फिलिंग होत असेल. अँड द टाइम इज द डार्केस्ट इव्हिनिंग ऑफ द इयर. 22 डिसेंबर इज द लार्जेस्ट नाईट ऑफ द इयर. 22 डिसेंबर हा वर्षातील सगळ्यात मोठी रात्र असलेला दिवस असतो. म्हणजेच ही जी कविता आहे, ही कविता आपल्याला बायगॉन एरा बद्दलची जाणीव करून देते. जो काळ गेलेला आहे त्या काळाबद्दलची ही कविता जाणीव करून देते की वर्षातला सगळ्यात लहान दिवस किंवा सगळ्यात मोठी रात्र असलेला कालावधी आहे की ज्या दिवशी आपण घरी जायला पाहिजे. पण माझा हॉर्स कदाचित विचार करत असेल का आपण इथे का थांबलेलो आहे. माय लिटल हॉर्स मस्ट थिंक इट क्युअर. मित्रांनो, या लाईन मध्ये आपल्याला पर्सोनिफिकेशन ही फिगर ऑफ स्पीच दिसते पहा. कारण थिंकिंग हा तर खरा मानवाचा गुण आहे आणि तो या लाईन मध्ये हॉर्सला दिलेला आपल्याला जाणवतोय. जेव्हा इनएनिमेट थिंग्स किंवा ॲनिमल, बर्ड्स यांना मानवाचा एखादा गुण अप्लाय केलेला जाणवतो, दिसतो, त्या लाईनमध्ये पर्सोनिफिकेशन म्हणजे चेतन गुणोक्ती हा अलंकार असतो. हा अलंकार या लाईनमध्ये आपल्याला दिसतोय. तो म्हणतोय की माझा जो घोडा आहे त्या घोड्याला आज विचित्रपणा जाणवत असेल. थर्ड स्टांजा. ही गिव्स हिज हार्नेस बेल अ शेक to ask if there is some mistake. The only other sounds the sweep of easy wind and downy flake. तो ट्रॅव्हलर म्हणतोय he gives his harness bell. He means horse. Horse gives his harness bell. Harness bell means bells tied in the neck of horse to control it. घोड्याच्या गळ्यातील असलेली बेल, घंटा. तो जो घोडा आहे तो घोडा आपल्या गळ्यातील घंटा हलवतोय आणि जणू काही कवी म्हणतोय, हा प्रवासी म्हणतोय, तो मला विचारतोय इफ देर इज सम मिस्टेक, आपली काही चूक झाली आहे का. देन द ट्रॅव्हलर सेज दॅट देर इज सो मच पीस दॅट there is sound of harness bell and the other sound that are the sweep of easy wind and downy flake. इतकी कमालीची शांतता आहे, इतकं कमालीचे पीस आपल्याला तिथे जाणवतोय की त्या हार्नेस बेल शिवाय फक्त वेगाने अलगदपणे वाहणारी जी हवा आहे त्या हवेचा आवाज तिथे येतोय. आणि डाउनी फ्लेक. Downy flake means soft feather like snow flakes falling. म्हणजे अलगदपणे जमिनीवर जी बर्फवृष्टी होते त्या बर्फवृष्टीचा पोएट म्हणतोय की आवाज येतोय आणि त्या हळवारपणे वाहणाऱ्या हवेचा आवाज येतोय. कमालीची शांतता असलेले हे ठिकाणे कवी किंवा हा ट्रॅव्हलर पूर्णपणे त्या जंगलाच्या दिशेने आकर्षित झालेला आहे. मित्रो, आपल्याही लाईफमध्ये असे अनेक प्रसंग येतात, घटना येतात की ज्या वेळेला आपण त्यांच्याकडे आकर्षिले जातो, आपण त्याच्याकडे अट्रॅक्ट होत असतो. पण त्या अट्रॅक्शन
जे आहे ते सोडून आपल्या जीवनाचा प्रवास करावा लागतो हे सांगणारी पुढची स्टांजा अत्यंत महत्वाची. The woods are lovely, dark and deep, but I have promises to keep, and miles to go before I sleep, and miles to go before I sleep. कवी म्हणतोय, द वुड्स आर लवली, डार्क अँड डीप. हे जे जंगल आहे ते जंगल खूप सुंदर आहे, घनदाट आहे, खोल आहे. मला खूप मनापासून ते आवडलेलं आहे. आय एम टोटली अट्रॅक्टेड टू इट, बट नाऊ आय हॅव टू गो ऑन. पण आता मला पुढं गेलंच पाहिजे, बिकॉज आय हॅव प्रॉमिसेस टू कीप. कारण मला काही प्रॉमिसेस पाळायचे आहे, मला काही वचनं पाळायचे आहे. मित्र, प्रॉमिसेस मीन्स ड्युटीज, रिस्पॉन्सिबिलिटीज. मला माझ्या आयुष्यात काही ड्युटीज पाळायच्या आहेत, काही रिस्पॉन्सिबिलिटीज पाळायच्या आहेत. त्यामुळं हे जंगल कितीही लवली असलं, कितीही डार्क डीप असलं, तरी सुद्धा मला पुढे जायचं आहे. अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप, अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. झोपण्यापूर्वी मला अनेक मैल पुढे जायचं आहे. झोपण्यापूर्वी मला अनेक जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत. या लाईनमध्ये आपल्याला रिपिटेशन ही फिगर ऑफ स्पीच तर दिसते, शिवाय मेटाफर आहे, प्रतिकात्मक या लाईनचा वापर केलेला आहे. मित्र हो, पहा, माइल्स टू गो बिफोर आय स्लीप म्हणजे झोपण्यापूर्वी मला अनेक मैल पुढे जायचंय. या लाईनमध्ये खूप अर्थ लपलेला आहे. झोपणे मीन्स एंड ऑफ लाईफ. माझा जीवनाचा शेवट होण्याच्या पूर्वी मला अनेक जबाबदाऱ्या, अनेक कर्तव्य पार पाडायची आहे, अशी लाख मोलाचा संदेश देणारी ही लाईन आहे. इन शॉर्ट, द ट्रॅव्हलर इज अट्रॅक्टेड टुवर्ड्स द ब्युटिफुल फॉरेस्ट अँड he was totally mingled with nature, beauty of that forest, but at last his mind urges him to go on. शेवटी त्याचं मन त्याला सांगतं की तू जीवनात पुढे चाल. हे जंगल कितीही आकर्षित असलं तरी तुला ते सोडून पुढे जायचंय, कारण तुला खूप ड्युटीज आहेत, रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, प्रॉमिसेस आहेत. मित्रांनो, आपल्याही जीवनामध्ये असंच घडतं. म्हणून the poem tells us philosophy of life. I think you might have understood the poem. If you really like the video, please like it. If you want to say something, write in a comment box. Thank you so much once again. Have a nice day. Have a good day.